त्यांच्या सानिध्यात आज उद्घाटन झालेलं आहे. डेअरीसाठी उद्घाटन मला असं वाटलं होतं की हे साधं कुठंतरी उद्घाटन असेल, कारण आम्ही कृषकसारखं उद्घाटन करतो, परंतु त्याला लाख लाख दीड लाख पेक्षा जास्ती शेतकरी भेट देत असतात. आणि मला वाटतं इथं 15,000 शेतकरी भेट देतात. शेतकरी म्हणण्यापेक्षा दूध उत्पादक यात फरक असा आहे की जरी आम्ही 1-1.5 लाख शेतकरी आमच्याकडे येत असतील तर त्यातनं समजून घेणारे किती ते मला माहीत नाही, परंतु इथं जे सर्व व्यवसायातले सर्व व्यक्ती आहेत ते अतिशय जिज्ञासू पद्धतीने इथं माहिती घेत असतात आणि हे अतिशय चांगलं प्रदर्शन आहे. आज उद्घाटन झालं आणि या निमित्ताने इथं उपस्थित असलेले स्टेजवरचे राजेंद्र पाटोळे, त्यानंतर कुतवळ वर आमचे सहकारी अनेक वर्षापासून आणि कौटुंबिक ज्या कुटुंबाचे आमचे नेहमी प्रेमाचे संबंध होते ते शहाजी जाचक. यानंतर ज्यांनी गेल्या नक्की मला माहीत नाही पण 5-6 वर्षात डेअरी सुरू केलेली, शून्यातनं डेअरी इंदापूर तालुक्यात सुरू केलेली माळावर. आणि आज मला वाटतं मला अभिमान आहे की 17 लाखापेक्षा जास्ती दूध ते संकलित करतायत. आणि हे एक कर्तृत्वाचं उदाहरण आहे, कारण 17 लाखापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही, कारण बरेचसे लोक 40-40 वर्ष त्यात व्यवसाय करतात तर ते कदाचित 20-25 लाखापर्यंत पोहोचले असतील. तर खरं कर्तृत्वाने इथं माणसं आहेत त्या स्टेजवर. आणि त्याचबरोबर जे शहाजीराव शिंदे इथं आहेत की मला वाटतं त्यांचाही सहभाग या प्रदर्शनात खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि त्यांनी खरं तर मला अतिशय आग्रहाने इथं बोलवलं. इथं दरवर्षी गेले 20 वर्ष जो आमचा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने जो उपक्रम असतो भीमथडी जत्रा, त्याचा आज उद्घाटन असताना सुद्धा मी त्यांना म्हणालो तुम्ही उशिरा येतो थोडं, परंतु त्यांच्या आग्रहापुढं माझा नाईलाज झाला. प्रदर्शन उद्घाटन दुसऱ्यांवर सोपवलं आणि मी इथं सुद्धा उपस्थित राहिलेलो आहे. आग्रहास्तव नाही, तुमच्या व्यवस्थेच्या काय म्हणतात त्याला मार्गदर्शन आहे मला. तर इथं त्यानिमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो की पुढचे 5 दिवस ते तिथं भीमथडी यात्रा असेल, जत्रा असेल भीमथडी. तिथं सर्वजण तुम्ही विशेषतः बरेचसे इथं ग्रामीण भागातले तुम्हाला माहिती आहे की महिलांच्या बाबतीत जे उत्पन्न निर्माण करण्यासाठी ही संस्था खूप मोठं काम करते आणि त्यासाठी ती जत्रा भरवली जाते की बचत गटाच्या खूप महिला असतात, त्याचे प्रॉडक्ट असतात. तुम्ही सर्वजण पुढच्या 5 दिवसात जरूर भेट द्या, मी हे आमंत्रण देतो. आता इथं जे आमचे मित्र शिंदे आहेत त्यांचं सुद्धा कर्तृत्व जर सांगायचं झालं तर म्हणजे मी नेहमी माझं जास्ती जाणं येणं शहाजीबाबांकडे असायचं, त्यांच्या कुटुंबाकडे असायचं. त्यांचे धाकटे बंधू माझे मित्र होते आणि त्यावेळी आम्ही बघायचो की एक शेजारी त्यांच्या चुलत्यांचं एक डेअरी चालू होती. आता नाव मला माहीत नाही, पण हा जी काय असेल तिथं दूध चालायचं. तिथं मला वाटतं आता मला माहीत नाही पद काय होते, सेक्रेटरी होते की काय होते, पण त्यावेळी ते दूध घेणं आणि ते त्यावेळी पद्धत अशी असायची की दूध घेऊन का चाकून बघतात मला अजून माहीत नाही, पण ते चाटून बघणे. मला वाटतं त्यावेळी फक्त साखरेचं ॲडल्ट्रेशन असेल फक्त. आता अनेक प्रकारचे खूप हुशार झालीत माणसं, त्याच्या पुढे गेलीत बरीचशी ॲडल्ट्रेशन काय करायचं ते. पण त्यावेळी ते बघायची मग साखर टाकली का जेणेकरून डिग्री कमी जास्त लागली का, त्याचं ते काम करत असताना कमी जमीन असताना सुद्धा आज जर आपण त्यांना बघितलं, कारण शेवट कर्तृत्व कसं असतं. आमच्यासारख्याला निदान आमच्या वडिलोपार्जित काहीतरी नाव होतं, काही प्रमाणात जमीन जमला असेल किंवा आमच्या घरच्यांनी शिक्षण दिली आणि कुठेतरी बाहेर जाऊन आमची दृष्टी बदलली असेल आणि त्यातून आम्ही गेल्या 30-40 वर्षात संघर्षातूनच का होईना पण उद्योग उभे केले असतील, परंतु ज्यांचं काहीच नसतं त्या व्यक्तींकडून हा सर्व व्यवसाय उभा करणं. मला वाटतं त्यांचे हॉटेल आहेत 2-3 मुलांचे, परत बारामतीत काहीतरी करणार आहेत, शिवाय बाकीचे उद्योग सतत त्यांचे चालू आहेत. आणि याचसोबत आपण मोठं व्हायचं असतं पण त्याच्याबरोबर समाजासाठी सुद्धा काही काम करायचं असतं.
ते त्यांनी या दुधाच्याच व्यवसायात जे मोठे झाले त्याच व्यवसायासाठी त्यांनी हा प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांचे सहकारी राजेंद्र जैन त्यांचे सहकारी जेणेकरून हे चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांनी बनवलेलं आहे. थोडीशी मला हिस्ट्री सांगावी वाटते की आज हे प्रदर्शन भरलेलं आहे, परंतु जवळजवळ 50-55 वर्षापूर्वी या परिसरात सर्व महाराष्ट्रात दूध अजिबात नव्हते. जे काही देशी गाई असायच्या त्यात 1-1.5 लिटर दूध असायचं, त्यात एखादा दुसरा कोण श्रीमंत माणूस ज्याच्याकडे फार तर म्हशीचं दूध असायचं, 2-4 लिटर घरात दूध असायचं. याच्या पलीकडं कुठेही महाराष्ट्रात ही परिस्थिती नव्हती. दूध चांगल्यापैकी परिस्थितीतल्या लोकांना सुद्धा दूध मिळत नव्हतं. त्याचं कारण त्या देशी गाई आहेत त्या दूध फार कमी द्यायच्या. ज्यावेळी माझे वडील आप्पासाहेब हे सुरुवातीला प्रवरनगरला होते तेव्हा त्यांना त्या विखे पाटलांच्या मदतीने त्यांनी त्यावेळी कारखान्याच्या वतीने त्यांनी 3 महिन्याचा प्रोग्राम याला इस्रायलला त्यांनी केला. आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी बघितलं की या तिथल्या कुठेतरी वेगळ्या गायी आहेत होलस्टीन, आणि त्या जवळजवळ 20 लिटर दूध त्या काळात देत होत्या. आज त्या जवळजवळ 50-60 लिटरवर गेलेले आहेत. आणि ते आल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि छत्रपती कारखान्यावर ते MD म्हणून तिथं त्यावेळी त्या कारखान्याला त्यांच्या डोक्यात ते सतत होतं की बाबा या ज्या गायी आहेत ह्या गायी आपण आपल्या या भागात आणल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जोडधंदा हा झाला पाहिजे. परंतु त्यावेळी या गायी आणायच्या कशा? काही प्रमाणात बेंगलोरला होत्या, ह्याच्यापैकी ब्रिटिशांच्या काळात थोड्याफार त्यांनी बेंगलोरला गायी आणल्या होत्या. म्हणून त्यांचा तो ध्यास सतत होता की आपण हे काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी. आणि त्याच वेळी त्यांनी त्यांचे सहकारी मणिबाई देसाई ज्यांचा इथे ट्रस्ट होता आणि देशी गाईच्या संदर्भात ते खूप मोठं काम करायचे, ते सोबतीला आले. आणि त्यावेळेचे जे आप्पासाहेबांचे बालमित्र आणि त्या कारखान्याचे माणिकराव दादा जाचक ते चेअरमन होते. या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की शेतकऱ्यांचा विश्वास बघितल्याशिवाय बसत नाही. म्हणून त्यांनी पहिलं प्रदर्शन त्यावेळी छत्रपती कारखान्यावर मला वाटतं की 70च्या दरम्यान घेतलं असेल. इथल्या जे कोण लहान असतील त्यावेळी सगळे आव्हानांना पण आठवत असेल की बाबा त्यांनी ते प्रदर्शन बघितलेलं असेल. ते पहिलं प्रदर्शन त्यांनी भरवलं कारण त्यावेळी 40 लिटर दूध मिळवायला त्यावेळी आपले कोजागिरी पौर्णिमेसाठी आप्पासाहेबांकडे वशिला लावायला काही बारामतीचे लोक आले होते फक्त 40 लिटर दूध मिळवायसाठी. कारण त्यावेळी वालचंदनगरची डेअरी होती बऱ्यापैकी चांगल्यापैकी, तिथलं दूध मिळवायसाठी म्हणून त्यावेळी केले. आणि हे मोठं काम खरं तर मणिबाई देसाईंनी नंतर बायकच्या मार्फत केलं, पण एक्सटेन्शनचं जे काम केलं ते ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि आप्पासाहेबांनी एक्सटेन्शनचं काम केलं. आणि नंतर मग प्रत्येक कारखान्यांवर मग अकलूज असेल, प्रवरनगर असेल, या सर्व परिसरातल्या पश्चिम महाराष्ट्राचे कारखाने असतील त्या सगळ्यांनी हा प्रोग्राम उचलून घेतला. आणि त्यावेळी पवारसाहेब नुकतेच राज्यमंत्री होते आणि तिथल्या त्या गव्हर्नमेंटमधल्या सगळ्या मंत्रिमंडळाला सांगून की बाबा हा शेतकऱ्यांचा व्यवसाय, याला कुठे सपोर्ट पाहिजे. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटने दूध कलेक्ट करायचं मला वाटतं 70-72च्या दरम्यान त्यांनी सुरुवात केली आणि त्याला कुठेतरी हमी भाव द्यायला सुरुवात केल्यामुळे हा व्यवसाय हळूहळू वाढायला लागला. आणि त्यावेळी मला वाटतं पहिलं कलेक्शन जे छत्रपती कारखान्यावर झालं ते मला वाटतं 40-50 लिटरचं काहीतरी एक पावती आहे. तर त्यांनी ते दूध तुम्ही होता का की 30-40 लिटर असेल का 20 लिटर होतं काहीतरी, तर त्याची पावती आहे अजूनही. पण त्याची ती सुरुवात होती. मला हे का सांगावं वाटतंय, कोणाच्या मोठेपणासाठी सांगत नाही. आज हे आपल्याला जे दिसतंय ही सगळी इंडस्ट्री दिसते, लाखो लिटर दूध जे दिसतंय की तो दुधाचा महापूर दिसतो किंवा आज ह्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली, त्याचा मूळ तिथं आहे. ते झालं असतं 10-20 वर्षांनी उशिरा का होईना, पण झालं तर ते लवकर या सर्व मंडळींनी मणिबाई देसाई, आप्पासाहेब पवार या सगळ्या मंडळींनी त्यावेळी सहभाग घेतला आणि ह्या दुधाचा महापूर त्यावेळी आणला. आणि नंतर या सर्व इंडस्ट्रीला एक स्थैर्य मिळालं. मग ते आपोआप इंडस्ट्री वाढत जाते, आपोआप दूध कलेक्शन होत जातं, सिस्टीम बदलत जातात. सुरुवातीला छोट्या छोट्या सोसायट्या होत्या त्या सगळ्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर होत्या, त्याला परत राजकारण असायचं. त्यानंतर प्रायव्हेटलायझेशन झालं, खूप मोठे व्यवसाय आले, जसं डायनॅमिक्स आलं, नंतर हे बाकीचे सगळं आले आणि शेतकऱ्यांना यातनं उद्योगधंदा मिळाला आणि चांगलं सहकार्य झालं. परंतु शेतकऱ्यांना मला एक सांगायचं, आता इथं आज खरं तुमचा वेगळा विषय इथं, परंतु परत ही 50 वर्षांनी परत शेतकऱ्यांना शिकवायची इंडस्ट्री शिकवायची दिवस आलेले.
कारण आजही ते म्हणतात की दूध परवडत नाही. कारण दूध शेवट पिणाऱ्यालाही परवडलं पाहिजे, विकणाऱ्यालाही परवडलं पाहिजे. आणि हे काम आपल्याला करायचं आहे म्हणून आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आता परत डेअरीच्या संदर्भातलं काम आणि तिथं एक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी हा मोठा प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे की जेणेकरून ज्या पंजाबमध्ये आज काही 50 लिटरपर्यंत दूध देतात त्या निदान 40 लिटरपर्यंत आम्ही आणल्यात आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही शेतकऱ्यांना त्या कारवडी द्यायला सुरुवात करणार आहे. कारण शेवट प्रोडक्शनचं कॉस्ट कमी आली पाहिजे आणि ती दूध वाढल्याशिवाय होणार नाही. ते काम आम्ही हातात घेतलेलं आहे. मला आज आनंद वाटतो की ह्या चांगल्या प्रोग्रामला एक मी कदाचित मी जर आलो नसतो, मी थांबलो असतो तर मी मुकलो असतो. पण याच्यात खूप मला बघायला मिळालं. जवळजवळ 2 तास आम्ही सर्व बघत होतो मशिनरीचं. इथं आपण सर्वजण इथं उपस्थित आहे, इथं सर्वांनी सहभाग घेतला. इथं ज्यांना पुरस्कार मिळाले, कारण शेवट पुरस्कार हे काय ठीक आहे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाला पुरस्काराने काय होत नसतं, परंतु पुरस्कार शेवट कुठेतरी त्यांच्या पाठीवर सुद्धा थाप मारणं हे आपल्या सर्वांचं गरज असतं, कर्तव्य असतं. ते या सर्व इथं मंडळांनी स्टेजवरच्या मंडळांनी केलं. त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो.